मला मिळणारच ह्या भावनेने कराल तर ते मिळणार आहे तुम्हाला, 100% मिळणार आहे. कोणीही दुसरा माणूस जबाबदार नसतो तुमच्यामध्ये प्रगती न होण्यासाठी. करायचं आहे, बदल तर करायचा आहे, पण होत नाही म्हणजे आपण स्वतःला सांगतोय की नाही करायचंय म्हणून होत नाहीये. ओके. मेडिटेशन म्हणजे आपण काय करतो नक्की, की तुम्ही असे पण पैसे मिळवू शकता पटकन. कसं? तुमच्या क्रिएटिव्ह आयडियाजने. आयडिया प्रत्येकाच्या मनात काही ना काही असतात. माझ्याकडे जे पैसे आहेत ते एक दिवस संपून जातील, मग काय करायचं? आता ही जी फिलिंग आहे याला कसं ओव्हरकम केलं पाहिजे? विचारच हे करा, आय एम रेडी फॉर अपॉर्च्युनिटीज. अफर्मेशन हे द्यायचंय स्वतःला. आता हे जर लॉ ऑफ अट्रॅक्शन जर पैशांसाठी वर्क करत असतं तर सगळे श्रीमंत झाले असते. ही बोलायची गोष्ट आहे. लेटर लिहा, लव्ह लेटर टू मनी. पण लहानपणापासून पैशाच्या बाबतीत खूप निगेटिव्ह असतो. हो हो. बरोबर. म्हणजे आणि जे काही निगेटिव्ह बिलीव्ह असतात तर ते असं विश्वास नाही होत. समजा लिहिताना असेल किंवा आपण इन्फॉर्मेशन बोलतोय तर हे थोडंसं कसं क्लीन करता येईल का आपल्याला, की त्या गोष्टी थोड्याशा नाही आल्या पाहिजे समजा हे करत असताना किंवा काय? तुम्ही जेव्हा स्वतःवर काम करता ना तेव्हा ऑरा तयार होतो, पॉझिटिव्हिटी तुमच्या बाजूने हे होते. ते फक्त सकारात्मक विचार केल्याने होतं. तर असे कुठले अफर्मेशन्स आहेत की समजा आपली जी ऑडियन्स असेल ती डेली वापरू शकते त्यांच्या लाईफमध्ये, की त्याने थोडंसं पैशाशी रिलेटेड गोष्टी बॅलन्स होतील आणि पैसा त्यांच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होईल? हो.